तर असा विषय मित्रांनो महत्वाचा की आता घरच्यांनी मोठं डिसिशन घेतलं आहे. आता म्हणजे काय घेतलंय तुम्हाला सांगतो. म्हणलं चला प्रत्येक गोष्ट यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचवायची, मग ही पण गोष्ट पोहोचवली पाहिजे. तर कालचा व्हिडिओ, परवाचा व्हिडिओ, हे 2-3 व्हिडिओ बघितल्या त्या माध्यमातून तुम्हाला एवढं समजलं की बाबा सोमा दादाची फॅमिली आता सुट्टी लागल्यावर राधूला इकडं आणायचा विचार आहे. पण घरची अडचण करते ती आणि जगून द्याय नाही ते मरून द्याय नाहीत. नक्की मी त्यांना द्याय नाही का ती मला द्याय नाहीत ही काय अजून मेळ कोणाला लागला नाही. मग तेच स्पष्टीकरण करण्यासाठी नक्की काय गोळ आहे, कशामुळं मी इकडं आलो काय, तर ह्यासाठी मला तुम्हाला सांगतो दाजीने केला कॉल. दाजीने म्हणण्यापेक्षा पूर्ण ऑल फॅमिली, पांडू असू, दाजी असू किंवा आई वडील, ह्यांनी मला बोलवलं आहे गावाकडे. तू गावाकडे ये म्हणले आणि काय ते तुझं एकदाच सांग. म्हणजे तू म्हणतोय गडीत तुझ्या बायकोचं कान भरलं, कधी म्हणतोय गडीत मला इचरतच नाही ती, गडीत म्हणते ती बाबा आम्ही तुला वारे टाकलं, ते म्हणतात ना काय साईटला टाकलं, ते ह्याच्यात ना रांडवा केलं, काय कुकू पुसलं तसलं असतंय, तसं साईटला टाकलं असं. मला आता बघ बांगड्या फोडायची वेळ आली आहे, तू एवढाही करायला लागलाय तर तू गावाकडे ये. आल्यानंतर आपण सारेजण बसू. बसल्यानंतर तुझं काय म्हणणं, कशामुळं तू गेलाय पुण्याला, काय तुझ्या बिसीला किती कमी पैसे पडतात बाबा, अजून कोणाचं काय आहे का तुझ्याकडे, असं काय असेल ते सांग. तर पांडू म्हणतोय मग त्यावरती आम्हाला पटलं तर ठीक आहे, नाही तर तुझी फॅमिली तू आपलं तिकडं गावाला घेऊन जाऊ शकतो पुण्याला. तर माझं ह्याच्यावर काय म्हणणं आहे, मी जायच्या आधी त्या समजायला निर्णय सांगतो, दाजी असो, ताई असो, नाही तर पांडू, नाही तर आईवडील, की बाबा माझी बिशी असो किंवा माझं रूम भाडं असो किंवा माझ्या पुरीचं ट्युशनचं असो, नाही तर बसचं असो, नाही तर दुधाचं, गॅसचं, भाजीपाला किंवा पार्किंग किंवा रेंट, काय वायफाय रिचार्ज असो, मोबाईल असो, काही असो, हे मला कोणालाही तुम्हाला सांगतो त्रास द्यायचा नाही किंवा कोणाकडनं रुपया घ्यायचा नाही. माझं मी कमवतोय माझ्या पद्धतीने, इकडं यूट्यूबला, इकडं माझा इकडला पगार वगैरे हाय, चांगलं इन्कम आहे. तर माझ्या थोडं थोडं करून मी कसा पण तुम्हाला सांगतो हे हँडल करू शकतो. फॅमिली माझी मला उद्या मोकळंच झाली समधी म्हणायला की बाबा सरळ म्हणतात लेकरं तो काढायची सांभाळायची तिसऱ्याने का, असं कुठं न्याय असतं का सांगा बरं. तीच मला पण मग पटतंय ना तुमचा विचार की बाबा आपली लेकरं आपण पालन पोषण केलं पाहिजे, आणि नव्हतं पालन पोषण करणं होत तुला तर एवढं जट घेतलं कशाला, असं पण म्हणते ती. बरोबर आहे ना. म्हणून त्या विचाराने तुम्हाला सांगतो मी आता घरच्यांना तर सांगितलंच आहे की बाबा माझी फॅमिली मी सांभाळतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता दुसरी गोष्ट, ह्यांचं दुखणं तुम्हाला सांगतो. आता ह्यांना मला ह्यांच्यापासून लांब गेलेलं पण ह्यांना म्हणजे करमत नाही. ह्यांना राधू पण पाहिजेत, प्रियंका पाहिजेत, मी पण पाहिजेत, समधीच पाहिजेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणतात ना. पोरगं जर सुधरवायचं असलं कुठं तरी मिलिटरी तिनेच माया तुलली पाहिजे, आई बापाने हॉस्टेलला घातलं पाहिजे, थोडं रडवा आवरलं पाहिजे. मायाने लाडून एक दिवस आपणच कमवायचं थांबन, त्या टायमाला त्याला सवय लागलेली आहे असं बसून खायची. मग त्याला अपेक्षा असते की आई वडील इतक्या दिवस दिला आता काय द्यायला, म्हणून जसं वळण चिकल घडवेन लेकरं बाळ तसंच असतंय. काही गोष्टी अशा चलत राहतात. बघा काय काय तुमच्या घरामध्ये तुम्ही बरेच बघता, तुमच्या पण घरामध्ये की असं कोण असेल की बाबा त्याला पहिल्यापासूनच कामाची सवय नाही, त्याला पहिल्यापासून फक्त फिरायचं खायचं अशी सवय लागलेली. ती किती त्रास होतो तुम्हाला. आज त्याला प्रत्येक अपेक्षा तो घरच्याकडनं करतो, पाक त्याच्या राहण्या खाण्यापिण्या कपड्यापासून. ही एवढं पण नाही ना अंगाला ऊन लावून घ्यायचं. आपल्या जेव्हा माया पण जेव्हा 3 लेकरं येते, बायको येते, एवढं तर जग मदत करून करून, जग असं नाही तर घरची फॅमिली असं असं जगाला फॅमिलीला त्रास देऊन द्यायचा किती, आणि त्यांच्याकडनं अपेक्षा किती करायच्या. बस झाले असते ना. मोठं संकट आल्यानंतर सर्वांनी एकत्र येणं, संकट टाळणं. तर माझी तर वर्षाला संकट येत असली तर नाही ही पण मरायची असं नाही, असं नाही काही. तर तुम्हाला सांगतो आता मी ठरवलंय की बाबा आता ह्यांनी बोलवलंय तर जायचं गावाकडे. आणि काय ती प्रियंकाचं पण म्हणणं काय, तुझं कान कोणी फुकलं का काय, XYZ काय असेल ते असं, तुझं पण म्हणणं मला स्पष्ट सांग की बाबा तुला इकडं बारामती सोडून पुण्याला राहायला यायचं आहे का नाही माझ्याबरोबर. नसलं येत तर तुझा पण विषय समजा लगेच डोक्यातनं काढून टाकतो, नाही परत तुला कॉल करणार न मेसेज न हट्ट करणार की बाबा माझी बायको माझ्याबरोबरच आली पाहिजे पुण्याला. तर ह्या गोष्टी त्या तुम्हाला सांगतो. तर पांडूचं पण म्हणणं काय आहे बाबा
की बावड्या काय तुला इथं ते बोलतोय की मला इथं ये यूट्यूबला काम कर म्हणतोय. यूट्यूबला काम म्हणजे त्याचं कृष्णाचं चॅनल, त्याचा एक चॅनल कॉमेडीचा, पूर्ण तो स्क्रिप्ट लिहायच्या आणि तुझं तूच ह्यांच्याकडनं ॲक्टिंग करून घ्यायची. कोणाकडून? पूजी असन, आई असन, कृष्णा, प्रियंका ह्यांच्याकडनं ॲक्टिंग करून घे आणि तुझं तूच ती इन्कम घे. मग भले ती म्हणतोय 50,000 येऊ, लाख रुपये येऊ, नाही तर 80,000, मला रुपये देऊ नको. माझ्या चॅनेलचं मी घेतो, 2 चॅनेल तुला चालवाय देतो आणि तुझा काय येईल तेवढं इन्कम तुला घे. काय तुझे बिशी सारखं करतोय ना, एकदाच भरून टाक, काय येते येईन तेवढं तुला. एक 2-4 महिने कष्ट केलं तरी मला तुझी बिशी फिटून जाय, नको लोड घेऊ. राहिलंच किती आता 4-5 महिन्यात 5-7 राहिल्यात बिशीचे. मोठी बिशी जवळजवळ 13 लाखाची, तुम्हाला माहिती आहे. 10 लाखाची, 3 लाखाची. लय टेन्शन आहे बघा, कसं हँडल करणं लय अवघड आहे. बरं असो, आता त्यांचं हाय म्हणणं असं तर जायचं नव्हतं गावाकडे, पण आता मला जायला लागतं या. कशामुळं? कारण की ह्यांनी मला बोलवलं आणि काय असेल ते समोर बघू म्हणलं. नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही, मी येऊ शकतो. गावाकडे येतो, आई, दाजी, पांडू आम्ही बसू, बोलू. आणि आता तुमच्या पण घरात तेच आहे, काय गोष्टी होत्या त्या. तुम्ही पण असे कुठं छोटी मोठी भांडणं झाली असं बसून मिटवता, कोणाला तर बोलवता. तसं बाहेरचं कोण घेत नाही, आम्ही आमच्यात बघू. पण मला तर वाटतं मी करतोय काय चुकीचं नाही. माझं मी तिकडलं काय इन्कम थोडं, मला पण सवय लागली. कसं मला पण लय लागला ना लेकरांचा, बायकोचा आहे. मला पण अचानक वेळ आली कुठं जायची तर मी जाऊ शकत नाही ना सोडून. मला लगेच ती पाजर फुटल ना, त्यामुळं थोडी सवय लागली आता हळूहळू. आणि प्रियंकाला पण परपंच कसा असतो हे कळू द्या, स्वतः शिकू द्या तिला की बाबा मंडईला कसं जायचं, गिरण कुठं आहे, काय भाजपा पालन पोषण कसं करायचं, लेकरांचं शाळेला कसं सोडवायचं, काय ह्या गोष्टी पण तिला नॉलेज येऊ द्या जरा मार्केटमधलं. त्यासाठी पण मी थोडं काय गोष्टी भारी वाटतात मला की येणाऱ्या काळाच्या दृष्टीनुसार मला बरं वाटतं ते. कारण की शिकलं पाहिजे बायकोने पण, आडाण राहिले नाही पाहिजे घरातच. तिला म्हणलं स्कूटी एखादी देतो घेऊन, जाते पोरांना सोडवायचं शाळेत. बाया म्हणली मी कोणाला तर गप म्हणलं कॅन्सल, डोक्याला ताप नको. एवढ्यापर्यंत पाक हळूहळू सगळ्या गोष्टी होत असतात. नॉलेज पण येतं मार्केटमधलं. मग मी पण तिला पण घरी ठेवलं, तिच्या फॅमिली सोडली. बघू काय होतंय काय नाही. तर बाकी तुम्ही तर बघत राहताय व्हिडिओ, पांडूचं बघताय, पूजाचं बघताय. कोण वाईट कमेंट करतं, कोण चांगलं करतं, शक्यतो करून चांगलंच करतं. समजे यूट्यूब फॅमिली आपलीच आहे. याकडं असते ती बोलत असते, ती पण बरोबर बोलत असते. चुकलं तर बोलणारच की प्रत्येकजण. म्हणून मला तसं काय नाही, कुठं चुकत असलं सांगा जावा, काय नाही अडचण. आता मस्तपैकी सांगा बुंगाटपैकी तुम्हाला सांगतो, घर गाठतो आणि काय ती त्यांचं म्हणणं बघतो. आणि आमची यात्रा पण आली आता, यात्रेला पण मी आमच्या करमाळा तालुका पोपळजमध्ये तुम्हाला सांगतो यात्रा साहेबाची यात्रा आहे. तर यात्रेला पण 28 किंवा 30 तारखेला तिथं हजर आहे मी. तर फॅमिलीला कपडे वगैरे पोरांना हे घ्यायचं कर्तव्य. तर आता गेल्यानंतर बघा शॉपिंग वगैरे आहे. तर कसं काय घडं होतोय, कसा माझा प्रवास होतोय आणि तिथं गेल्यानंतर नक्की निर्णय काय होतोय. मी बारामतीत राहतोय का पुण्यात राहतोय का फॅमिलीला घेऊन इकडे येतोय का समधी मला कुलून टाकतात ते बघूया आपण आता गेल्यानंतर बारामती. तोपर्यंत बाय.